मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अनेक दिवसांच्या गॅप नंतर आपला परत क्लास सुरू होतो आहे आणि आपण चैत्य भक्ती बघतो आहे, जी साक्षात गौतम गणधर स्वामींनी रचलेली आहे आणि ज्यावर आम्हाला आचार्यांची टीका देखील प्राप्त होते। तर त्या टीकेच्या अनुषंगाने आणि या भक्तीच्या मार्गाने आम्ही आतापर्यंत जवळपास 38 श्लोकांपर्यंत आलेलो आहे। त्यामध्ये जो 36 नंबरचा आपण श्लोक बघितलेला होता, मानस्तंभा सरांसी प्रविमल जलसत खातिका पुष्पवाटी, या श्लोकामध्ये संपूर्णतः समवशरणाचं वर्णन केलेलं आहे की समवशरण हे कसं असतं। ज्या वेळेला यदा कदाचित गौतम गणधर स्वामी साक्षात भगवंतांच्या महावीर स्वामींच्या समवशरणामध्ये विराजमान झाले, त्यावेळेला त्यांना जी काही अनुभूती आली असेल, त्यांना जे काही त्या ठिकाणी दिसलं असेल, जे बाह्य रूप आहे समवशरणाचं आणि जे मंडप भूमी आहे त्या ठिकाणी असलेलं त्यांचं आंतरिक स्वरूप, हे त्यांनी जे अनुभवलं ते या श्लोकाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे की मानस्तंभ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा जो मानस्तंभ आहे, हा मानस्तंभ बघितल्यानंतर तीनही भाऊ इंद्रभूती, अग्निभूती आणि वायुभूती, या तीनही भावांचं मानखंडन झालेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी केवळ प्रथमोपशम सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली। समवशरणामध्ये ज्या वेळेला साक्षात भगवंतांचं दर्शन ते करत आहे, त्यावेळेला त्यांना प्रथमोपशम सम्यक्तातून क्षयोपक्षमिक सम्यक्त्व झालं असेल आणि तीर्थंकरांच्या चरण सानिध्यामध्ये त्यांचं ते क्षयोपक्षमिक सम्यक्त्व शाईक सम्यक्त्वामध्ये परिवर्तित झालं। त्याच ठिकाणी त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर महावीर स्वामींचे प्रथम दीक्षित मुनी असे ते गौतम स्वामी यांना प्रथम गणधराचा मान प्राप्त झाला। 66 दिवस पर्यंत जी महावीर स्वामींची देशना फिरलेली नव्हती, वैशाख शुक्ल दशमी या दिवशी महावीर स्वामींना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर अनेक प्रजा, अनेक श्रावक श्राविका, इव्हन तिर्यंच गतीतील जीव समवशरणामध्ये आले, त्यांच्या मुखाचं अवलोकन केलं, शांत मुद्रा त्यांची निहारली, परंतु उपदेश मात्र श्रवण करण्याचं भाग्य लाभलं नाही आणि 66 दिवसानंतर अशा प्रकारे वीर शासन दिवसाच्या दिवशी भगवंतांची वाणी दिव्य ध्वनी प्रसरित झाली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या त्या दिव्य ध्वनीचा लाभ प्राप्त झाला। हे समवशरण कसं असतं आणि समवशरणाच्या 8 भूमी कशा असतात याचं थोडं विस्तृत वर्णन आपण बघूया। यासाठी बघू की एखाद्या वेळेला आपण चिंतनामध्ये बसलोय, सामायिक करतो आहे आणि सामायिक करताना आम्ही त्या चिंतनामध्ये आमच्या चिंतनाची दिशा अशा प्रकारे समवशरणात आम्ही गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी भगवंतांचं साक्षात आम्ही दर्शन करतो आहे, अशा प्रकारची असू शकते। तर त्या दृष्टीने ही बघा, पहिल्यांदा तर समवशरण म्हणजे ही तीर्थंकरांची उपदेश सभा आहे, ज्या ठिकाणी समता रूप सर्व जीवांना शरण मिळतं, म्हणून याला समवशरण असं म्हटलं जातं। जिथे तिर्यंच गतीतील संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच देव, मनुष्य, फक्त नरक गतीतील जीव या ठिकाणी नसतात, बाकी 3 गतीतील जीव या ठिकाणी असतात, असे ते दिव्य ध्वनीचं श्रवण करून सुख आणि शांतीची अनुभूती प्राप्त करतात। ज्या वेळेला भगवंतांना केवळ ज्ञानाची प्राप्ती होते, त्याच वेळेला त्यांचं जे शरीर आहे हे 5000 धनुष्य वर आकाशात
एका गोल इंद्रलील मण्याच्या समवशरणावर जातं आणि त्या ठिकाणी समवशरण रचना होते. त्याला 20,000 पायऱ्या आहे आणि त्या पायऱ्या चढण्यासाठी कोणत्याही तऱ्हेचं कष्ट जीवाला अनुभवावी लागत नाही. जसं आपण म्हणतो आज चरकते जिने असतात, त्याच्यावर उभं राहिल्यानंतर आपण जसं वर पोचतो तशा प्रकारची व्यवस्था त्या काळातही असावी का, हाही प्रश्न आमच्या मनामध्ये येऊ शकतो. आणि अशा तऱ्हेने त्रासविरहित ते समवशरणात पोचतात. पहिली भूमी लागते ती चैत्य प्रासाद भूमी. एक जिन मंदिर आणि 5 प्रासाद अशा तऱ्हेची ही रचना असते आणि अनेक जीव या चैत्य प्रासाद भूमिकेमध्ये देखील भ्रमण करतात. यानंतर दुसरी भूमी लागते ती खातिका भूमी. खातिका याचा अर्थ खंदक. तर स्वच्छ पाणी त्यामध्ये भरलेलं असतं. त्यामध्ये हंस, सारस पक्षी, बगळे अशासारखे प्राणी आणि फुललेली कमळं त्या ठिकाणी असतात. नंतर असते एक वेदी आणि त्या वेदीनंतर लता भूमी ही तिसरी भूमी समवशरणाची आहे. या लता भूमीमध्ये अशोक, सप्तच्छद, चंबक आणि आंब्याचे वन इथे असतात आणि नंतर परकोटा असतो. त्यानंतर चौथी भूमी लागते ती उपवन भूमी. उपवन भूमीमध्ये एक एक चैत्य वृक्ष असतो आणि त्या चैत्य वृक्षावर 4 प्रतिमा विराजमान असतात. त्यानंतर पाचवी जी भूमी येते ती ध्वजभूमी येते. यामध्ये सिंह, गज, वृषभ, गरुड, मयूर, चंद्र, सूर्य, हंस, पद्म आणि चक्र या 10 चिन्हांकित महाध्वजा असतात. जी ध्वजा आम्ही मंदिरावर चढवितो ही त्याचं प्रतीक आहे की अशा प्रकारच्या या ध्वजाभूमीमध्ये अनेक ध्वजा असतात आणि ह्या उंच आकाशात जेव्हा फहरतात त्यावेळेला जणू काही संपूर्ण दिग्मंडलामध्ये त्या मंदिराची, त्या यशाची कीर्ती दुंदुभी जात असतो. अशा प्रकारचा भाव ध्वजारोहण करताना जीवनात असावा लागतो. मंदिरांच्या ध्वजा वर्षातून साधारणतः एक वेळेला बदलविल्या जातात आणि बदलविल्या जात असताना मंत्र उपचाराच्या साह्याने या ध्वजांचं परिवर्तन होतं आणि अशा या ध्वजा या समवशरणामध्ये देखील ध्वजभूमी 5वी भूमी त्यामध्ये असतात आणि प्रत्येक ध्वजावर विशिष्ट असं चिन्ह असतं. तर अशा 10 चिन्हांकित महाध्वजा आणि लघुध्वजा मिळून जवळपास 7,70,880 ध्वजा इथे असतात. नंतर एक परकोटा येतो आणि त्यानंतर 6वी भूमी कल्पभूमी आहे. यामध्ये 10 प्रकारचे कल्पवृक्ष असतात. भोजनांग, पानांग, वस्त्रांग आदी हे सगळे 10 प्रकारचे कल्पवृक्ष की जे 3 काळपर्यंत जीवाला या भरत क्षेत्रात राहत होते तसे हे कल्पवृक्ष तिथे असतात आणि 4 सिद्ध प्रतिमा असतात. आणि त्यानंतर परत वेदी येते. 7वी भूमी असते ती भवन भूमी आहे. यात भवन असतात, अर्हंत सिद्ध सहित प्रतिमा आणि 9 स्तूप असतात. हे भव्य स्तूप असतात. इथपर्यंत अभव्य जीव प्रवेश करू शकतो, पण या भव्य म्हणजे भवनभूमीच्या म्हणजे जे स्तूप आहे भव्य स्तूप त्याच्या समोर मात्र भव्य जीवच प्रवेश करू शकतात. अभव्य जीवांना तिकडे जाण्याचा भाव उत्पन्न होत नाही. आणि नंतर परत परकोटा लागतो आणि शेवटची 8वी भूमी मंडप भूमी आहे. यामध्ये मंडप भूमीमध्ये 16 स्फटिकांच्या भिंती असतात आणि यामध्ये 12 सभा विराजमान असतात. पहिल्या सभेमध्ये गणधरादी मुनी असतात. नंतर कल्पवासिनी देवी, आर्जिका, श्राविका. 4थ्या भूमिकेमध्ये ज्योतिष्यवासी देवी, 5व्यात व्यंतर देवी, भवनवासिनी देवी, नंतर भवनवासी देव, व्यंतर देव, ज्योतिष्य देव, कल्पवासी देव आणि 11व्या सभेमध्ये चक्रवर्ती, मनुष्य आदी आणि 12व्या सभेमध्ये तिर्यंच असतात. नंतर परत वेदी लागते. 8व्या भूमीनंतर 16 पायऱ्या चढून गेल्यानंतर प्रथम कटणी लागते. यावर अष्टमंगल द्रव्य असतात. दुसरी कटणी लागते.
8 पायऱ्या चढून गेल्यानंतर यावर धर्मचक्र असतं आणि तिसऱ्या कटणीवर समवशरणात सिंहासनामध्ये सुवर्णकमल, सिंहासनावर सुवर्णकमल आणि त्यावर भगवान विराजमान असतात. अशा प्रकारे ही सगळी समवशरणाची रचना आहे. आणि कदाचित गौतम स्वामी ज्या वेळेला प्रवेश करतात आहे त्यावेळेला त्यांना हे सगळं अनुभूत झालं पाहिजे असेलही. आणि आम्ही देखील ज्या वेळेला सामायिकामध्ये बसतो, चिंतनामध्ये असतो, त्यावेळेला अशा प्रकारची समवशरणाची रचना आम्ही पण आठवू शकतो. नंतर आम्ही वर्षेषु वर्षांतर पर्वतेषु पाहिलेला होता की या भरत क्षेत्रामध्ये जितके काही कुलपर्वत आहे, भरत क्षेत्रात 6 पर्वत आहे, हिमवन, महाहिमवन, निषध, नील, रुक्मी आणि शिखरिणी. या 6 पर्वतांवर 6 अकृत्रिम चैत्यालय आहे. बाकीच्या याच्यामध्ये देखील तसेच लावून घ्यायचे आहे. नंदीश्वर द्वीपामध्ये आहे, पंचमेरूवर आहे. या सगळ्या अकृत्रिम चैत्यालयांची, जिनपुंगवांची अर्थात जिनेश्वरांच्या चैत्यालयांची मी वंदना करतो, नमस्कार करतो, हा भाव आपण बघितलेला होता. त्यानंतर मध्यलोक, व्यंतर, भवनवासी आणि ज्योतिष वैमानिक हे सगळ्या ठिकाणी जी कृत्रिम आणि अकृत्रिम चैत्यालय आहे त्यांची देखील या ठिकाणी आराधना केलेली आहे. कारण आज आम्हाला भरत क्षेत्रात तर अकृत्रिम चैत्यालय दिसणारच नाही किंवा दिसूही शकत नाही. कारण भरत क्षेत्रात अकृत्रिम चैत्यालय पाहायचं असेल तर आम्हाला विजयार्ध पर्वतावर जावं लागेल किंवा हिमवन पर्वतावर जावं लागेल, शेवटचा लास्ट पर्वत. आज आम्हाला विजयार्ध पर्वत कोणता हेही आम्ही सांगू शकत नाही किंवा हिमवन पर्वत कोणता याची देखील आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आम्हाला आज अकृत्रिम चैत्यालय तर इथे आम्हाला पाहता येत नाही. परंतु त्याची प्रतिकृती म्हणून जे काही कृत्रिम चैत्यालय केलेले आहे, नंदीश्वराची प्रतिकृती आम्ही करू शकतो, 52 चैत्यालयांचं केलेलं आहे, पण समवशरणाची प्रतिकृती आहे. नंतर बाकीच्याही सगळ्या प्रतिमांची आम्हाला, किंवा जर अजमेरला आम्ही गेलो तर 13 द्वीपापर्यंत पूर्ण कृत्रिम चैत्यालयांची रचना तिथे आम्हाला समजू शकते. म्हणजे 458 चैत्यालय आम्हाला तिथे ज्ञात होऊ शकतात. किंवा ज्ञानमती माताजींच्या हस्तिनापूरला जर आम्ही गेलो आणि वरून जर आम्ही शिखरावरून पाहिलं शेवटच्या मंदिरातून वरच्या, तर आम्हाला ती रचना 2.5 द्वीपाची अगदी साक्षात अनुभवता येते. अशा तऱ्हेने ही चैत्यालय आणि त्यांचं स्मरण आमच्या जीवनात नित्य आमच्या जीवनात असायला पाहिजे. कधी कधी तर आम्ही भावनाही व्यक्त करायला पाहिजे. मंदिरात जाताना किंवा मंदिरातून निघताना 1 मिनिट आम्ही एक भावना आम्ही व्यक्त करायची आहे की अनासायेन मरणम, अनासायेन मरणम, नंतर विना दैन्येन जीवितम, देहांते तव सानिध्यम, देहि मे परमेश्वरम. हे परमेश्वर, मला काही द्यायचं असेल, मी जी काही साधना केलेली आहे, मी की जे वंदन तुझं करते आहे, याचं प्रतिफलन म्हणून मला जीवनात जर काही प्राप्त हो असं जर असेल तर मला काय दे तू. तर अनासायेन मरणम, कोणत्याही तऱ्हेचं कष्ट न करता समाधी मरणपूर्वक माझं मरण हो. जसं आज आम्ही वाचतो आहे की जे वर्धमान सागर महाराज आहे त्यांची समाधी कुंथलगिरीला सुरू आहे, आणि जशी शांतीसागर महाराजांनी सल्लेखना स्वीकारलेली होती अगदी त्याच पद्धतीची, त्याचंच जणू काही फोटोकॉपी म्हणा, अशा प्रकारची साधना कुंथलगिरीला सुरू आहे. वर्धमान सागर महाराजांची समाधी मरणपूर्वक 5व्या 6व्या दिवशी देखील ते उठून जिन अभिषेक बघत आहे. जर शिखरजीची वंदना त्यांच्या समोर एका आचार्यांनी केली आणि एक टोक त्या वंदनेतून सुटलं तर त्यांनी लगेच सांगितलं, इथे एक टोकाचं वर्णन नाही आलं. इतकी सजगता अंतरंगातून, इतकी जागृती, अशा प्रकारची ही सल्लेखना. अनासायेन मरणम, नंतर दैत्येन जीवनम, विना दैत्य म्हणजे कोणत्याही विना दैन्येन जीवितम, म्हणजे कोणत्याही प्रकारचं दैन्य न दाखवता. गरिबी असली तर बिघडलं नाही,
गरिबी आणि दैन्य हे दोन शब्द वेगळे आहे. गरिबीमध्ये देखील आपण स्वाभिमानपूर्वक राहू शकतो. दैन्य हे दाखविण्याची गरज नाही. जे काही आम्हाला प्राप्त आहे ते पर्याप्त आहे ही भावना अंतरंगात असेल तर आम्ही अगदी सुखाने जीवन यापन करू शकतो. म्हणून बिना दैन्येन जीवितम. आणि नंतर देहांते तव सानिध्यम, हे भगवन जेव्हा माझा देहांतचा वेळ येईल तेव्हा तुझं सानिध्य माझ्या मुखामध्ये अर्यंत सिद्ध ओम अशा प्रकारचं उच्चारण अंतरंगामधून सजगता आत्मसावधानता माझ्या जीवनात असावी, असं हे भगवन मला तू वरदान प्राप्त करून दे. देही मे परमेश्वरम. आणि परत मला हे सांगायचं आहे, वारंवार मी नमूद करते आहे की ही आमची याचना नाही, ही आमची भावना आहे आणि भावना निरंतर भावावीच लागते. याचना वेगळं. आमच्या अंतरंगामध्ये ठाम विश्वास आहे की कोणीही आम्हाला काहीही देऊ शकत नाही. तरी देखील अशा प्रकारचा सहज भाव अंतरंगामध्ये आहे की असं व्हायचं असेल तर खरं माझं असं होऊ दे. हा भाव आमच्या जीवनात निरंतर निरंतर आम्हाला करायचा आहे. इथपर्यंत समजा आपण आलेलो आहे. आणि आज आपण श्लोक बघतो आहे 39 नंबरचा. जम्बूघातकी पुष्करार्ध वसुधा क्षेत्रत्रये भवा चंद्रांभोज शिखंडी कंठ कणक प्रावृघणांभाजिना सम्यक ज्ञान चरित्र लक्षण धरा दग्धाष्टकर्मेंधना भूतानागत वर्तमान समये तेभ्यो जिनेभ्यो नमः. जम्बू घातकी आम्ही या ठिकाणी भूत अनागत आणि वर्तमान समय यातील तेभ्यो जिनेभ्यो नमः. भूत अनागत आणि वर्तमान समय. भूत म्हणजे होऊन गेलेली 24 किंवा होऊन गेलेले अनेक केवली भगवान. आत्ता जे रनिंग मध्ये आहे ते वर्तमान समय आणि भविष्य काळामध्ये जे होणार आहे ते अनागत. अशा तऱ्हेने या तीन चोवीसींची म्हणा, तीन प्रकारच्या केवलींची म्हणा, अशा प्रकारे सगळ्यांना मी जिनेभ्यो नमः, मी नमस्कार करते. काय आहे तर जम्बू घातकी पुष्करार्ध वसुधा. वसुधा म्हणजे पृथ्वी. किती पृथ्वी सांगितली या ठिकाणी तर जम्बू, घातकी आणि पुष्करार्ध. जम्बू वृक्ष, जम्बूद्वीप. जम्बूद्वीप असणार आहे 1,00,000 योजन विस्ताराचा. त्यानंतर असणार आहे त्याला वेढून असलेला लवण समुद्र जो आहे 2,00,000 व्यासाचा. नंतर त्याला वेढून असलेले घातकी खंड जे आहे 4,00,000 योजन आणि त्याला असणारा वेढून असणारा कालोदधी समुद्र 8,00,000 योजनाचा. हे एका दिशेकडलं माप झालं. आणि पुष्करार्ध, पुष्करार्ध 16 आहे परंतु आम्हाला अर्धा घ्यायचा म्हणून 8,00,000 योजन अशा प्रकारचा पुष्करार्ध द्वीप. यामध्ये एकूण एका साइड कडली परिधी झाली 22,00,000 आणि दुसऱ्या साइड कडली 22,00,000 असे मिळून 44,00,000 झाली. आणि जम्बूद्वीपाचा 1,00,000 त्याच्यामध्ये जर मिळवला तर 45,00,000 योजन हे क्षेत्र झालं. तर अशा या क्षेत्रामध्ये जे काही, कारण 2.5 द्वीपाच्या बाहेर आम्हाला केवली मिळणार नाही म्हणून हे क्षेत्र 45,00,000 योजनाचं क्षेत्र आम्हाला प्रमाणभूत मानायचं आहे. या 45,00,000 योजन क्षेत्रातून कुठूनही जीव मोक्ष प्राप्त करू शकतो. इव्हन म्हणजे भोगभूमी ज्या ठिकाणी आत्ता आहे, उत्तर कुरु, देव कुरु किंवा जर आम्ही म्हटलं भरत ऐरावत क्षेत्र, भरत ऐरावत, रुक्मिणी वगैरे हे जे शिख आहे, याही ठिकाणावरून जीव आजही मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. याचं कारण असं
की जर उपसर्ग होऊन त्यांना त्या क्षेत्रामध्ये टाकल्या गेलं आणि त्यांना केवळ ज्ञान तिथे प्राप्त झालं तर ते त्या ठिकाणाहूनही ऊर्ध्वगमन करून मोक्ष प्राप्त करू शकतात. म्हणून असं एकही क्षेत्र सुटलं नाही की जिथून जीव मोक्षाला गेले नाही. हे 45 लाख योजनाचं क्षेत्र आहे. म्हणून हे क्षेत्र लक्षात ठेवायचं. जम्बूद्वीपाचं घातकी खंड आणि अर्ध पुष्कर द्वीप आणि यामध्ये येणारे 2 समुद्र हे याच्यामध्ये अंतर्भूत करायचे. या क्षेत्रांमध्ये जितके काही तीर्थंकर भूतकाळात होऊन गेले, शेवटची भूत, नंतर वर्तमान काळामध्ये होत आहेत आणि भविष्य काळात होणार आहे, तेभ्यो जिनेभ्यो नमः. त्या सगळ्या जिनेंद्र भगवंतांना मी नमस्कार करतो. कसे आहे हे जिनेंद्र भगवान? तर त्या ठिकाणी वर्तमान क्षेत्राच्या अपेक्षेने, वर्तमान 24च्या अपेक्षेने त्यांचे रंग या ठिकाणी सांगितलेले आहे. कसे आहे हे जिन? तर चंद्र, अंभोज, शिखंडी कंठ, कणक आणि प्रावृक घणाभा. चंद्र म्हणजे चंद्राप्रमाणे, चंद्र जसा शीतल आहे, पांढऱ्या वर्णाचा आहे, त्याप्रमाणे हे तीर्थंकर पांढऱ्या शुभ्र वर्णाचे, अर्थात शरीराचा वर्ण त्यांचा पांढरा राहणार आहे. नंतर दुसरं सांगितलं अंबोज. अंबोज म्हणजे कमळ, कमळ म्हणजे लाल वर्णाचं, असे तीर्थंकर राहणार आहे. किंवा शिखंडी कंठ, शिखंडी म्हणजे मोर, मोराचा कंठ ज्याप्रमाणे असतो त्याप्रमाणे श्यामवर्णी. नंतर कणक, कणक म्हणजे सुवर्णवर्ण. आणि प्रावृक घणांभा, प्रावृक घणांभा म्हणजे मेघ अगदी आकाशात दाटून आलेले आहे, तो कृष्ण वर्ण, ते पाणी बरसण्यासाठी तत्पर आहे, असे कृष्ण मेघाप्रमाणे असणारे. असे ज्या तीर्थंकरांचे रंग वर्तमान समयामध्ये 24 होऊन गेले. म्हणजे आम्हाला माहिती आहे श्वेतवर्ण, 2 तीर्थंकरांचा श्वेतवर्ण होता. कोणी सांगू शकेल कोणते 2 तीर्थंकर त्यांच्या शरीराचा वर्ण श्वेतवर्ण होता? लक्षात ठेवायसाठी अत्यंत सोपं आहे. चंद्रप्रभ आणि पुष्पदंत. चंद्रप्रभ आणि पुष्पदंत. आणि साधारणतः चंद्रप्रभू भगवंतांच्या बहुतांश प्रतिमा आम्हाला पांढऱ्या वर्णात दिसतात, अर्थात काळ्या वर्णातही आहे, काळ्या दगडामध्ये पण आहे, पण पुष्कळशा प्रतिमा या चंद्रप्रभ भगवंतांच्या आम्हाला श्वेतवर्णीय दिसतात. याचं कारण असं की त्यांच्या शरीराचा वर्ण श्वेतवर्ण होता. म्हणून चंद्रप्रभ आणि पुष्पदंत हे 2 श्वेतवर्णाचे होते. यांच्या शरीराचा रंग पांढरा होता, म्हणजे चंद्राप्रमाणे होता. दुसरं सांगितलं अंबोज म्हणजे कमळाप्रमाणे. तर 2 तीर्थंकरांच्या शरीराचा वर्ण हा लाल वर्ण होता. कोणते होते लाल वर्णाचे तीर्थंकर? 2. वासपूज्य आणि पद्मप्रभ. पद्मप्रभ आणि वासपूज्य हे 2 लाल वर्णाचे होते. नंतर शिखंडी कंठ म्हणजे मोराप्रमाणे कंठ असणारे असे जे होते ते हरितवर्ण किंचित लावा तिथे. हरितवर्ण कोणाचा? तर पार्श्वनाथ स्वामी आणि सुपार्श्वनाथ स्वामी, 7वे तीर्थंकर आणि 23वे तीर्थंकर यांचा हरितवर्ण. आणि श्यामवर्ण कुणाचा? नेमिनाथ भगवान आणि मुनी सुव्रतनाथ भगवान. श्रीकृष्णाचा श्यामवर्ण होता, फेमस आहे. तर ते त्यांचेच भाऊ नेमिनाथ भगवान आणि मुनी सुव्रतनाथ भगवान यांचा श्यामवर्ण. आणि बाकीचे सगळे 16 तीर्थंकर हे कणकवर्णी होते, म्हणजे सुवर्णाप्रमाणे वर्ण होता. असे जे जिनाहा म्हणून ही ओळ चंद्रांभोज शिखंडी कंठ कणक प्रावृक घणांभा जिना. हे सगळे तीर्थंकर कशामुळे त्यांनी कर्माचा नाश केला? तर सम्यक ज्ञान चरित्र लक्षण धरा. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र रत्नत्रयाला त्यांनी धारण केलं. आणि ते धारण केल्यामुळे दग्ध अष्टकर्म इंधना, त्यांनी 8 कर्मरूपी इंधन नष्ट केलं. अशा त्या जिनेंद्र भगवंतांना, अशा त्या वर्तमान भूत आणि भविष्यकालीन तीर्थंकरांना मी नमन करतो. नंतरच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे
की ज्या काही प्रतिमा आहे त्यांनाही या ठिकाणी वंदन केलेलं आहे. श्रीमन्मेरो कुलाद्रो रजतगिरिवरे शाल्मलो जम्बुवृक्षे वक्षारे चैत्यवृक्षे रतिकररुचके कुण्डले मानुषङ्गे ईश्वाकारे जनाद्रौ दधिमुखशिखरे व्यन्तरे स्वर्गलोके ज्योतिर्लोकेऽभिवन्दे भुवनमहितले यानि चैत्यानि तानि. हे कोणते आम्ही चैत्याला लावायचे, अकृत्रिम चैत्यालय कुठे कुठे आहे आणि कसे कसे आहे याचं वर्णन या श्लोकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. श्रीमन्मेरौ, श्री मेरू पर्वतावर. मेरू पर्वतावर किती चैत्यालय? 16 पंचे 80. 5 मेरू संबंधी 80 चैत्यालय. कुलाद्रौ, कुलपर्वतांवर. कुलपर्वतांवर किती? कुल म्हणजे पर्वत. हिमवन, महाहिमवन, निषध, नील, रुक्मी आणि शिखरिणी हे एका जम्बूद्वीपासंबंधी 6 म्हणून 6 पंचे 30. 30 असे हे कुलपर्वतावर. रजतगिरीवर रजतगिरी म्हणजे विजयार्ध पर्वत. विजयार्ध पर्वत किती आहे? एकूण 2.5 द्वीपामध्ये 10 विजयार्ध पर्वत 5 धरायचे आणि तिकडे पण आहे, तिकडे 5 आणि तिकडे 5. ते 10 तर आहेच, परंतु मेरू विदेह क्षेत्र संबंधी एका विदेह क्षेत्रासंबंधी 32. त्यामुळे 170 विजयार्ध पर्वत आहे. एका मेरू संबंधी 32, 32 पंचे 160 आणि इकडले 10 असे मिळून 170 हे विजयार्ध पर्वतावर अकृत्रिम चैत्यालय आहे. शाल्मलो, शाल्मलो म्हणजे शाल्मली वृक्ष. आणि बहुवचन घेतलं म्हणून शाल्मली वृक्षांवर म्हणजे एक एक वृक्ष एका द्वीपामध्ये म्हणजे 5 झाले हे. आणि जम्बू वृक्ष आणि जम्बू वृक्ष 5 असे मिळून 10. जम्बू वृक्षावरचे 5 आणि शाल्मली वृक्षावरचे 5 असे मिळून 10. नंतर वक्षारे, वक्षार पर्वतावर. वक्षार किती पर्वत आहे? वक्षार पर्वत हे विदेह क्षेत्रामध्ये आहे आणि ज्याच्यामुळे विदेह क्षेत्रामध्ये नगरी पडतात, 32 नगरी पडतात असे हे वक्षार पर्वत आहे. हे आहे एका संबंधी 16, त्याच्यामुळे 16 पंचे 80 पर्वत हे वक्षार पर्वत आहे. नंतर चैत्य वृक्षांवर अनेक प्रतिमा आहे. नंतर रतिकर रुचके, रतिकर पर्वत, रुचक पर्वत, कुंडल पर्वत, मानुषंग, ईश्वाकार म्हणजे ईश्वाकार पर्वत कुठे आहे? हा ईश्वाकार पर्वत, ईश्वाकार पर्वत एकूण किती आहे आणि कुठे आहे? जम्बूद्वीपात आहे का ईश्वाकार पर्वत? पहिला प्रश्न. ईश्वाकार पर्वत हा जम्बूद्वीपामध्ये नाही, कारण जम्बूद्वीप एकच रचना आहे. ज्या ठिकाणी ईश्वाकार पर्वत आहे तो उभा पर्वत आहे, म्हणजे उत्तर आणि दक्षिण असा पर्वत आहे. आणि या पर्वतामुळे एका द्वीपाचे 2 समान भाग पडलेले आहेत ईश्वाकार पर्वतामुळे. म्हणजे समजा दुसरा घातकी खंड आहे, तर या घातकी खंडामध्ये ईश्वाकार पर्वत उत्तर आणि दक्षिण असा मध्यभागी आहे आणि त्यामुळे ह्या घातकी खंडाचे समान 2 भाग पडलेले आहेत. एकीकडे तेच आहे भरत क्षेत्र आणि दुसरीकडे ईश्वाकार पर्वताच्या एकीकडे भरतच आहे आणि तिकडे ऐरावतच आहे. अशा प्रकारचे भाग त्या ईश्वाकार पर्वतामुळे पडले, म्हणून ईश्वाकार पर्वत हे घातकी खंडामध्ये 2 आणि पुष्करार्ध द्वीपामध्ये 2 अशा प्रकारचे हे ईश्वाकार पर्वत आहे. इशूच्या आकाराचे सरळ पर्वत. नंतर जनाद्रौ, मानुषोत्तर पर्वत, जोपर्यंत जन जाऊ शकतात तोपर्यंत. नंतर दधिमुख शिखरे, दधिमुख पर्वत नंदीश्वरामधला आहे. दधिमुख पर्वत किती आहे? एकूण
4 4 एका संबंधी आहे. म्हणजे 16 16 घ्यायचे. हा 16 घ्यायचे. आणि रतिकर पर्वत 32 घ्यायचे. 8 8 आहे ना. एका हा संबंधी 8 म्हणजे 32. 32. आणि पहिला मधला कोणता आहे? अंजनगिरी अंजनगिरी किती एकूण? 4च. 4. अंजनगिरी 4, दधिमुख 16 आणि रतिकर 32 असे हे पर्वत. आणि व्यंतरे स्वर्गलोके. व्यंतरामधल्या, व्यंतर म्हणजे खाली असणारे जे काही आहे अधोलोकामध्ये, नंतर स्वर्गलोकांमध्ये असणारे आणि ज्योतिर्लोकांमध्ये. तर ज्योतिर्लोकांची गणना असंख्यातच आहे, त्यामुळे त्याला या 8,56,00,000 मध्ये टाकलेली नाही. तर अशा ज्योतिर्लोकाभिवंदे अभिवंदे भुवन महितले, या भुवन तलावर असणाऱ्या यानी चैत्यानी तानी. म्हणून आम्हाला जर 458चं गणित समजायचं असेल तर हा श्लोक आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. या श्लोकामध्ये 458 चैत्यालयांचं समजा वर्णन आपल्याला पाहायला मिळतं मध्यलोकामध्ये असलेले. तर एक श्लोक थोडा पाहू शकू. देवा सुरेंद्र नरनाग समर्चितेभ्यः पाप प्रणाश कर भव्य मनोहरेभ्यः घंटा ध्वजादि परिवार विभूषितेभ्यो नित्यं नमो जगति सर्वजिनालयेभ्यः. काय सांगितलं या ठिकाणी की देव, असुरेंद्र, नर, नाग समर्चितेभ्यः. देवेंद्र, असुरेंद्र, चक्रवर्ती, धनरेंद्र यांनी ज्यांची पूजा केलेली आहे. चतुर्निकाय देव, 100 जातीचे, 100 प्रकारचे इंद्र ज्यांची पूजा अर्चा करतात. देवेंद्र, असुरेंद्र, चक्रवर्ती, धर्मेंद्र. नंतर जे पाप प्रणाश कर, पापाचा नाश करतात, की ज्यांची पूजा केल्यामुळे जीवाचा पापकर्म हे नाहीस होतं. पुण्यम वर्धयती, पुण्य वाढतं. नंतर भव्य मनोहरेभ्यः, भव्यांचं मन ज्याच्यामुळे आकर्षित होतं. कारण स्वाध्याय करण्याचं मन, मंदिरात जाण्याचं मन हे कुणाचं होऊ शकतं? जो निकट भव्य आहे त्यालाच अशा प्रकारचे भाव अंतरंगामध्ये उठत असतात की शास्त्र ऐकू द्या. आणि म्हणून सांगितलेलं आहे की तत्प्रती प्रीती चित्तेनं, जर त्या प्रीती चित्तानी जर आम्ही एक क्षण देखील जर भगवंतांचा गुणानुवाद करत असू, भगवंतांचं वाचन म्हणजे स्वाध्याय आम्ही करत असू, तर आम्ही नक्की भव्य आहे. आणि अशा भव्य जीवांचं मन हे नित्य अशा प्रकारे या मंदिरांप्रती आकर्षित होतं. आणि हे मंदिर कसे आहे तर घंटा ध्वजा यांनीचे आदी परिवार विभूषितेभ्या. घंटा आहे, ध्वज आहे, त्या ठिकाणी अनेक प्रकारची वाद्य आहे, या सर्वांनी ते विभूषित आहे. अशा सर्व जिनालयेभ्यो जगती नित्यम नमोः. अशा प्रकारच्या या जगामध्ये जितके काही हे जिनालय आहे त्या सगळ्यांना माझा नमस्कार असो. जेव्हा आम्ही सामायिकाला बसतो, सामायिकाला जेव्हा आम्ही दिग्वंदना करतो, 4 दिशेनी वंदना करतो, आणि 4 दिशेनी वंदना करत असताना आम्ही हाच भाव अंतरंगामध्ये व्यक्त करतो की पूर्व दिशेला जितके अरहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू आहे त्या सर्वांना मी या ठिकाणी नमन करते. अशा प्रकारे 4 दिशेला 3 आवर्त आणि 1 शिरोन्नती पूर्वक नमन केलेला आहे. तोच भाव या ठिकाणी आहे. आणि मंदिर देखील कशी आहे तर मंदिर अत्यंत सुशोभित आहे. त्या ठिकाणी ध्वजा आहे उंच फहरणाऱ्या, नंतर घंटा आहे, नंतर नित्य अशी मधुर वाद्य त्या ठिकाणी असतातच आणि गायन नित्य सुरू आहे. अशा प्रकारे या मंदिरांना या ठिकाणी आम्ही भावपूर्वक नमन करतो. उद्याला आपला बहुतेक हे होऊन जाईल पूर्ण. आणि नंतर आपण आत्मानुशासन हे गुणभद्र आचार्यांचं त्या ठिकाणी ग्रंथ सुरू करणार आहोत.
वहिनी तुम्ही म्हणाल्या की प्रथम दीक्षित होते गणधर, म्हणजे गौतम हो गणधर हे प्रथम दीक्षित शिष्य होते महावीरांचे. पण महावीरांसोबत हो. दीक्षा घेतलेली आहे ना मुनिराजांनी पहिल्यांदा. कोणते? म्हणजे असं सांगितलं महावीर जाते ना, या तीर्थंकरांसोबत नाही, इतक्या मुनींनी दीक्षा घेतली. निर्वाणाचं झालंय. दीक्षेचं कुठे आहे? महावीर स्वामी सोबत दीक्षा नाही आहे. निर्वाण झालं 36 मुनींचं पावापुरीवरून. दीक्षा आली आहे का? हा, कारण ते येतातच ना इतके मुनी त्यांच्या सोबत दीक्षा घेतली. जसं आता आदिनाथ स्वामींचं नाही. सांगितलं ते 4000 मुनींनी दीक्षा घेतली आदिनाथ त्यांच्या. स्वामींसोबत येते. आदिनाथ हा, स्वामींसोबत 4000 राजांनी हम्म, दीक्षा घेतली हे हा, वर्णन येतं. पण महावीर स्वामींसोबत नाही येत वर्णन. अच्छा. महावीर कन- स्वामी एकटेच दीक्षित आहे. हम्म, आणि दीक्षित जरी त्यांच्या सोबत असेल तरी देखील प्रथम शिष्य बनायला पाहिजे. हम्म, हम्म, दीक्षा घेणं अलग झालं. दीक्षा हा, पण माझ्या वाचण्यात जे आहे ते महावीर स्वामींनी एकटीच दीक्षा घेतलेली आहे. आदिनाथ स्वामींसोबत 4000 राजांनी दीक्षा घेतली, हम्म, कारण त्यावेळेला भोगभूमीचा काळ नुकताच संपलेला होता आणि दीक्षा म्हणजे काय हेही त्यांना माहिती नव्हतं. केवळ आपले राजे वनात चालले हम्म, म्हणून हम्म, त्यांच्या मागोमाग 4000 मांडलिक राजे पण त्यांच्यासोबत दीक्षा हम्म, घेऊन वनामध्ये गेले. पण महावीर हम्म, स्वामींसोबत हा नाही उल्लेख वाचला. बरं. म्हणून मला म्हणजे तुमच्या वाचण्यात असेल तर तुम्ही टाका लागलं तर. हो, पाहते मग मी. असं मला असं हा वाटतंय की काही मुनींनी दीक्षा घेतली का बा त्यांच्या बरोबर असं. हा. पण नाही, नसेल मग कदाचित बहुतेक तर मोक्षाला आणि गेले असं असली तरी वर्णन. ते प्रथम शिष्य नाही बनले. असली हा, असेलही कदाचित तरी बर प्रथम शिष्य तर गौतम स्वामीच बनले. बर. ही दीक्षा केवळ ज्ञान म्हणजे शिष्य केवळ ज्ञान झाल्यावरच घेतलं जाते का दीक्षा? तेव्हाच बनते का? हं? गणधर जे दीक्षा घेतात तसे त्यांना हो केवळ ज्ञान घेतल्यावरच बनते की आधी नाही, घेतलं? गडधरांना केवळ ज्ञान प्राप्त नाही होत. गणधरांना नाही, तीर्थंकरांना म्हणजे महावीर त्यांना केवळ. स्वामींना हो महावीर स्वामींचे केवळ ज्ञान झाल्यानंतर ते ही दीक्षा आहे. हो ना, मग बाकीच्यांचे पण केवळ ज्ञान झाल्यावरच घेतलेले की आधी घेतलेल्या दीक्षा असतील त्यांच्या हो, गणधरांच्या असं तेही म्हणतात. तेही तेही माहिती नाही एवढं. पण अच्छा. आदिनाथ स्वामींच्या नंतर म्हणजे त्यांना केवळ ज्ञान झाल्यानंतरच ऋषभसेन पहिले गणधर बनले त्यांचे. हो, पण मग त्यांनी दीक्षा तर आधीच घेतल्या होत्या की नाही ऋषभसेनांनी? दीक्षा जरी आधी घेतल्या तरी एकदम पूर्ण अशी जी श्रद्धा आहे ती त्यांची तशी हा पक्की नसावी आणि मग हा. यांच्यासोबत त्यांना केवळ म्हणजे याची प्राप्ती होऊन प्रथम दीक्षित म्हटल्या गेले हे. अच्छा. कारण बहुतेक राजांनी दीक्षा सोडून दिली होती. हो, आदिनाथ हो. स्वामींच्या ह्याच्यात झालं. हा. हम्म. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.